तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेल्या राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस भरतीमध्ये जे जी.के क्वेश्चन्स आले होते ते कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो, मला खूपच आनंद होत आहे जे आपण 420 पेजेसचे PDF तयार केलेले होते त्या PDF मधील खूपच प्रश्न एक्झाममध्ये विचारले जात आहेत आणि त्या कारणास्तव जर आपल्यालाही तो PDF हवा असेल 420 पेजेसचा, तर स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. QR कोड दिला जाईल. 149 फक्त आणि फक्त पेमेंट केल्याच्या नंतर ते PDF आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या, कारण या PDF मधले खूपच प्रश्न एक्झाममध्ये या विचारले जात असल्या कारणास्तव. सुप्रकाशला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर ते पण करून घ्या. सुप्रकाशला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे की दर्पण हे जे वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलेले होते. वृत्तपत्राचे नाव आहे दर्पण. हे वृत्तपत्र कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते. तर विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेले होते. भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. नदी स्पेशली विचारलेली आहे पश्चिम वाहिनी, जी की सर्वात लांब आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. नर्मदा ही नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी असलेली आहे. पुणे या ठिकाणी मुलींची सर्वात पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. अनंत कानेरे यांना वयाच्या कितव्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत अनंत कानेरे यांना. तर विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. अनंत कानेरे यांना वयाच्या 18व्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 2011ची जी जनगणना झाली ती कितव्या क्रमांकाची होती ते आपल्याला विचारलेलं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून जी 2011ची जनगणना झाली होती ती. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. 7व्या क्रमांकाची जी आहे 2011ची जनगणना भारतामध्ये झालेली आहे. दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे. अभयारण्याचं नाव दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. कोल्हापूरमध्ये दाजीपूर अभयारण्य आपल्याला पाहावयास मिळते. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसरा सर्वात जास्त साक्षर असलेला जिल्हा विचारलेला आहे. 2011ची जनगणना होती त्यानुसार दुसरा सर्वात साक्षर जिल्हा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 1, म्हणजेच मुंबई शहर हा जो जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात साक्षर आहे 2011नुसार. आर्टिकल 52 खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. आर्टिकल किती आहे? 52 हे आर्टिकल. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. भारताचा एक राष्ट्रपती असेल असे आर्टिकल 52 मध्ये सांगण्यात आलेले आहे. ओरियन 23 हा युद्ध अभ्यास कोणत्या देशात झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. अभ्यासाचं नाव आहे ओरियन 23 हा युद्ध अभ्यास. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. फ्रान्समध्ये ओरियन 23 हा युद्ध अभ्यास झालेला आहे. सायक्लोन युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. काय आहे युद्धाभ्यासाचं नाव? सायक्लोन हा युद्ध अभ्यास. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. भारत मिस्र या दरम्यान सायक्लोन युद्ध अभ्यास झालेला आहे राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी. राजस्थानचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. ह्या प्रश्नाविषयी थोडंसं एक संदिग्ध प्रश्न आहे. हा आला होता का याच्या संबंधित दुसरा होता, पण प्रश्न असा आहे राजस्थानचे मुख्यमंत्री विचारलेले आहे. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन जी आहे कोणत्या देशाने निर्माण केलेली आहे ते विचारलेलं आहे. वॅक्सिनचे नाव आहे स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. रशियाने स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन तयार केलेली आहे कोविड-19ची. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात येतो किंवा आहे ते विचारलेलं आहे. सर्वात कमी साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे.
सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार पाहावयास मिळतो. कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या? तर कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे 2. भीमा ही जी नदी आहे कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी आहे. द्वीपकल्प खालीलपैकी कशास किंवा कोणाला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय पाहून घ्या, खूप मोठे आहेत. द्वीपकल्प असे कशास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला द्वीपकल्प असे म्हटले जात असते. लक्षात घ्या. अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. युद्ध अभ्यासाचे नाव आहे अजय हा युद्ध अभ्यास. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 4. भारत व UK या 2 देशादरम्यान अजय युद्ध अभ्यास केला जात असतो. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे अनावरण अमित शहा यांनी कोणत्या राज्यात केलेले आहे ते विचारलेलं आहे. कशाचे? स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे उद्घाटन किंवा अनावरण. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. बेंगळूर कर्नाटकमध्ये स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे अनावरण करण्यात आलेले आहे. सिंधू व सतलज दरम्यान असलेल्या हिमालयाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. सिंधू तसेच सतलज या 2 नद्या दरम्यान असलेल्या हिमालयाला. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. या हिमालयाला पंजाब हिमालय असे म्हटले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. अकोला येथे खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अकोला या जिल्ह्यामध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहे खालीलपैकी? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी 1 पंजाबराव देशमुख विद्यापीठ जे आहे अकोला या ठिकाणी स्थित आहे. 2011च्या जनगणनेनुसार बिहारची साक्षरता दर किती टक्के होता ते आपल्याला विचारलेलं आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्य आहे बिहारचे साक्षरता दर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य आहे. 60.80% एवढा जो आहे बिहार राज्याचा साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार होता किंवा आहे. पालघर जिल्ह्यामध्ये हुतात्मा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? महाराष्ट्रातील जिल्हा आहे पालघर या जिल्ह्यामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 14 ऑगस्ट या रोजी पालघर जिल्ह्यामध्ये हुतात्मा दिवस साजरा केला जात असतो. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास तर तुम्हाला आवडलेलीच आहे मला माहिती आहे आणि त्या कारणास्तव 420 पेजेसची जी PDF या परीक्षेसाठी अतिशय संभाव्य आहे आणि या PDF मधील खूपच प्रश्न एक्झाममध्ये विचारले जात आहेत. त्या कारणास्तव या PDF सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे. कशाप्रकारे घ्यायचा आहे? आपल्याला मोबाईल नंबर जो स्क्रीनवर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा. 149 पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्याला ते PDF लगेच दिले जाईल ईमेलवर. तसेच विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला हा चार्ट पाहून घ्या. या चार्टच्या बाहेरचा म्हणजेच या चार्टमध्ये जे समाजसुधारक आपल्याला दिसत आहेत त्यावर कुठलाही एक्झाममध्ये जी के क्वेश्चन्स आला तो या PDF मधलाच येणार आहे. कारण एवढ्या डिटेलमध्ये या PDF मध्ये काम केलेले आहे की आपल्याला कुठेही इतर मिळणार नाही. तसेच मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल हे असे सर्व जे प्रशासकीय अधिकारी असतात विद्यार्थ्यांनो या सर्व अधिकाऱ्यांवर देखील इन डिटेल एवढी डिटेलमध्ये जी के मिळेल की कुठेही मिळणार नाही या PDF मध्ये मिळणार आहे. त्या कारणास्तव सर्वांनी त्या PDF नक्कीच घ्या. स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा. QR कोड दिला जाईल. पेमेंट झाल्याच्यानंतर लगेच दिले जाईल ते PDF ईमेलवर. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये. महाराष्ट्रामध्ये बावनथडी हा जो प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. प्रकल्पाचं नाव बावनथडी हा जो प्रकल्प आहे तो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये बावनथडी प्रकल्प आपल्याला पाहावयास मिळतो. या ठिकाणी पोफळी विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. पोफळी विद्युत प्रकल्प. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. चिपळूण तालुक्यामध्ये पोफळी विद्युत प्रकल्प पाहावयास मिळतो. लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान केले जाते ते विचारलेलं आहे. लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. मधुमेह रोगाचे निदान जे आहे लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे समजत असते.
या ठिकाणी मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो खालीलपैकी कोणावर बंधनकारक असतो ते विचारलेलं आहे. सल्ला कोणाचा आहे? मंत्रिमंडळाचा सल्ला कोणावर बंधनकारक असतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो तो बंधनकारक ठेवण्यात आलेला आहे. सतीप्रथा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या काळामध्ये बंद झालेली होती ते विचारलेलं आहे. कोणते गव्हर्नर जनरल होते त्यावेळेस जेव्हा सतीप्रथा बंद झाली? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे 1 विल्यम बेंटिंक यांच्या काळामध्ये सतीप्रथा ही बंद झालेली होती. आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्वताचे नाव आरवली पर्वत आहे. सर्वात उंच शिखर यामधील कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. गुरु शिखर आरवली पर्वतातील सर्वात उंच असलेले शिखर आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? दिवसाचे नाव आहे शेतकरी दिवस. हा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या दिवशी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 1 डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी दिवस साजरा होत असतो. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेधामध्ये विरघळणारे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. जे जीवनसत्व मेधात विरघळते कोणकोणते आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. ई, डी, ए हे सर्व जीवनसत्व मेधांमध्ये विरघळणारे आहेत. भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती मुख्य न्यायाधीश असतात ते विचारलेलं आहे. एकूण नाही विद्यार्थी, म्हणजे या ठिकाणी एकूण न्यायाधीश विचारलेले नाहीत, मुख्य न्यायाधीश किती असतात ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण 4 मुख्य न्यायाधीश असतात. पुढच्यापासून पाहूया. प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून खालीलपैकी कोणते खटले वगळण्यात आलेले आहे? जे प्रारंभिक अधिकार क्षेत्र असते त्यामधून वगळण्यात आलेले खटले. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. आर्थिक, सामाजिक, राजकीय हे सर्व खटले प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून वगळलेले आहेत.